देवेंद्रजी, पाण्याला जोडून माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जलसिंचन आयोगाचा उल्लेख अनायासे केलेला आहे. मराठवाड्याला, विशेषतः आता मराठवाड्याला समन्यायी वाटपानुसार पाणी सोडायची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला मराठवाडा विरुद्ध नगर आणि नाशिक असं वाद उभा राहिला. मराठवाड्याला साधारणपणे इतर प्रांतातून 21 TMC पाणी जायला पाहिजे अशा पद्धतीची एक म्हणजे ती व्यवस्था आहे. आणि दुसरीकडं गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि गुजरातच्या पाण्यासंदर्भातली पण चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे. जलसिंचन आयोगाने जे मोजलेलं पाणी आहे त्या पाण्याच्या आकडेवारी संदर्भात काही वाद आहेत. तर हे दमनगंगेतलं पाणी उचलून देणं मराठवाड्याला शक्य नाही आहे का? ते व्यवहार्य नाही आहे का की त्या संदर्भात आपण काही विचार करताय? कारण जसं सूक्ष्म सिंचन, प्रोटेक्टेड इरिगेशन पाहिजे तसंच मोठ्या धरणांची पण किंवा या पद्धतीनं पाणी पुरवणं पण गरजेचं आहे असं वाटतं. आपण दोन्ही अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारले आहेत. पहिल्यांदा 21 TMC पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचा आपण जरा आढावा घेतला पाहिजे की कृष्णेच्या खोऱ्यातनं 21 TMC पाणी मराठवाड्याला दिलं पाहिजे असा लवादाचा निर्णय होता किंवा आपण जे काही त्याच्यातलं वाटप केलं त्या वाटपामध्ये ते मिळाले होते. दुर्दैवाने गेल्या सरकारनं याबाबत शब्द वाईट आहे तो चांगल्या अर्थाने घ्या कारण मला दुसरा शब्द आठवत नाही, पण लबाडी केली आहे. 21 TMC पाणी जे आहे हे द्यायचं म्हणून याच्यामध्ये योजना काय होती तर ते कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना अशी एक योजना फ्लोट केली. या योजनेच्या माध्यमातून ते उजनीत आणायचं आणि उजनीमधनं हे पाणी मराठवाड्याला द्यायचं. आणि मग निवडणुका आल्या तर मराठवाड्यामध्ये 700 कोटी रुपयाचं काम सुरू करून टाकलं आणि जिथनं पाणी आणायचं आहे त्या ठिकाणी कामच केलं नाही. आणि ही कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना ही व्यवहार्य आहे का? त्या काळात ती 4000 कोटीची होती, आता ती 10,000 कोटीच्या वर गेली आहे. आणि त्यामुळे पाण्याचा स्रोत निर्माण न करता आम्ही पाणी देऊ असं सांगितलं. मग त्यानंतर दुसरा लवाद आला. आता दुसऱ्या लवादाचा जर आपण निर्णय बघितला तर दोन गोष्टी या दुसऱ्या लवादामध्ये आपल्याला दिसून पडतात. पहिली गोष्ट अशी की जे काही आपल्या वाट्याचं कृष्णेचं पाणी आहे ते सगळं आपण वापरलेलं आहे आणि फक्त डिपेंडेबिलिटीचा रेशिओ चेंज करून त्यांनी त्याच्यात काही आपल्याला वाढीव पाणी दिलेलं आहे. आणि त्यामुळे ते कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून उजनीत येईल का याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरं असं आहे की लवादाच्या निर्णयात अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे की एका खोऱ्याचं पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत लवाद ही परमिशन देणार नाही तोपर्यंत हे पाणी आणताच येणार नाही. पण जाणीवपूर्वक या ठिकाणी मराठवाड्यापासून या सगळ्या गोष्टी लपवण्यात आल्या आणि 21 TMC पाणी देऊ 21 TMC पाणी देऊ असं सांगून हे पाणी मात्र सातत्याने वापरण्याचं काम हे आताचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट्समध्ये करण्यात आलं. राज्यकर्त्यांनी ते केलं. आता आम्ही याच्यामध्ये दोन गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत. एक, काही पाणी जवळजवळ 8-9 TMC पाणी हे आपल्याला उजनीच्या रन ऑफमधनं मिळू शकतं. ते सगळं पाणी थांबवायचं आणि ते मराठवाड्यात आणायचं. याकरता आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 9 TMC पाणी हे मराठवाड्यात आणण्याच्या संदर्भातली योजना तयार करणं सुरू केलेलं आहे. त्याच्यावर आम्ही काम करतोय आणि हे 9 TMC पाणी आम्ही मराठवाड्याला निश्चितपणे देणार आहोत. उरलेलं जे पाणी आहे त्याकरता आता लवादाकडे जाऊन हे खोरे ट्रान्सफर, कारण हे आमच्या हिस्स्याचं पाणी आहे त्यामुळे आमच्या हिस्स्यामध्ये जर आम्ही खोरे एका खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यात नेत असू तर त्याला कोणी ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही आहे असं त्या ठिकाणी मांडून ते खोरे ट्रान्सफर कसं करता येईल हा प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत. वरच्या धरणातलं पाणी खालच्या धरणात सोडायचं या संदर्भातला कायदा अतिशय स्पष्ट आहे. पहिल्यांदा आमचं सरकार आल्यानंतर मागच्या वर्षी या कायद्याचा अवलंब करून आम्ही वरच्या धरणातलं पाणी खालच्या धरणात सोडलंय. आणि मला असं वाटतं की आमच्याकरता नाशिक विभाग असेल किंवा मराठवाडा विभाग असेल दोन्ही सारखे आहेत, पण दोन्ही विभागांनी हे समजून घेतलं पाहिजे की जोपर्यंत आपण पाण्याचं समन्यायी वाटप करणार नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटू शकणार नाहीत. त्या समन्यायी वाटपाची एक न्याय अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्याला MWRRA तयार करून दिली आहे. त्यामुळे त्या व्यवस्थेला विरोध करणं हे योग्य नाही आहे. त्या व्यवस्थेप्रमाणे खालची धरणं भरावी आणि वरच्या धरणाने तेवढं पाणी सोडावं हे मला योग्य वाटतं.